कोकण रेल्वेने कोकणातील पायाभूत सुविधा क्षेत्रात नवी क्रांती घडवली। सध्या कोकण रेल्वेच्या काही परिसरात रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाचं काम हातात घेण्यात आलं। कोकण रेल्वे मार्गावर अनेक स्थानकं येतात। गणेश चतुर्थीच्या निमित्ताने कोकणात आलेल्या चाकरमान्यांना रेल्वे स्थानकांचा हा नवा अवतार पाहून आनंद होत आहे। कोकण रेल्वेने कोकणातील पायाभूत सुविधा क्षेत्रात नवी क्रांती घडवली। मुंबईपासून केरळपर्यंत विस्तारलेल्या कोकण रेल्वेने रोजगाराच्या असंख्य दालने कोकणवासियांसाठी उपलब्ध करून दिली। आज मुंबईतून सकाळी निघालेला माणूस दुपारी पोहोचतो आणि दिवसभरात आपली कामं आटपून रात्रीच्या ट्रेनने पुन्हा मुंबईकडे यायला रवाना होतो। तेजस, वंदे भारत अशा एकाहून एक सरस ट्रेन कोकण रेल्वे मार्गावर धावत आहे। संपूर्ण विद्युतीकरण करून कोकण रेल्वेच्या अभियंता वर्गाने नवा विक्रम प्रस्थापित केला। अभियांत्रिकी क्षेत्रातील एक चमत्कार म्हणून कोकण रेल्वेकडे आता पाहिलं जातं। सध्या कोकण रेल्वेच्या काही परिसरात रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाचं काम हातात घेण्यात आलं। कोकण रेल्वे बंदराशी जोडण्याचा प्रस्ताव देखील प्रशासनाच्या विचाराधीन आहे। डोंगरी भाग आणि दऱ्याखोऱ्यांचा प्रदेश असल्यामुळे कोकण रेल्वेच्या विस्ताराला काही अडचणी येत आहे, मात्र तरीही या अडचणींवर मात करून कोकण रेल्वे प्रगतीची नवनवी शिखरं गाठत आहे। कोकण रेल्वे मार्गावर अनेक स्थानकं येतात। मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या हद्दीपासून पुढे गेल्यानंतर कोकण रेल्वे मार्गावरील अनेक स्थानकं आणि त्यांचा परिसर हा विकासापासून वंचित होता। मुंबईतून अत्यंत जलद गतीने कोकणात उतरलेल्या चाकरमान्यांना स्थानकाच्या बाहेर पडल्यानंतर मात्र दुर्गम भागात गेल्याचा अनुभव येतो। कोकणच्या पर्यटन विकासाच्या दृष्टीने कोकण रेल्वे मार्गावरील स्थानकांच्या परिसराचं सुशोभीकरण करणं आवश्यक होतं। राज्य सरकारने त्याकडे विशेष लक्ष दिलं असून कोकण रेल्वे मार्गावर कोकणातील ठाणे आता नव्या रूपात आणि नव्या ढंगात प्रवाशांच्या सेवेसाठी सज्ज आहे। याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून कोकण रेल्वे मार्गावरील 12 प्रमुख रेल्वे स्थानकं परिसरातील जोड रस्त्यांचे काँक्रिटीकरण आणि सुशोभीकरणाचे काम गेल्या वर्षी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून हाती घेण्यात आले। त्यानंतर वर्षभरामध्ये गतिमान पद्धतीने हे काम पूर्णत्वास नेण्यात आलं। 9 ऑगस्ट 2024 रोजी कणकवली, सिंधुदुर्ग आणि सावंतवाडी रेल्वे स्थानक परिसरांचं लोकार्पण करण्यात आलं। त्यानंतर सप्टेंबर महिन्यामध्ये कुडाळ रेल्वे स्थानक परिसराचं सुद्धा लोकार्पण करण्यात आलं। गणेश चतुर्थीच्या निमित्ताने कोकणात आलेल्या चाकरमान्यांना रेल्वे स्थानकांचा हा नवा अवतार पाहून आनंद होत आहे। कोकणातील प्रमुख रेल्वे स्थानक परिसरांना एअरपोर्टचा लुक मिळत असून यामुळे पर्यटक मोठ्या संख्येने कोकणाकडे आकर्षित होतील। आपल्या कोकणाला जगाच्या पाठीवर एक वेगळी ओळख मिळेल।